86,000 कोटीचा रस्ता 1,05,000 कोटीवर गेलेला आहे. त्याच्यापेक्षा पेट्रोलला 5 रुपये अनुदान द्या सरकारनं, डिझेलला 4-5 रुपये अनुदान द्या, खताचे दर वाढलेले आहेत तिथं पैसे खर्च करा, गरज नसलेल्या ठिकाणी पैसे खर्च करू नका आणि हा शेतकऱ्यांच्या माती मारू नका. त्यामुळे उद्या कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातून आमची पुढची दिशा स्पष्ट. राज्यामध्ये नीटच्या संदर्भामध्ये मोठी कारवाई होते, सारख्या क्लासेसवर एकूणच ही सगळी कारवाई होताना दिसते. कसे बघता एकूणच ह्या सगळ्या घटनांकडे, कारण सरकार म्हणावं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करू शकत नाही. वर्ष 2-2 वर्ष मुलं आणि मुली नीटचा अभ्यास त्या ठिकाणी करतात. नीटच्या माध्यमातून एक संधी मुलामुलींना देशभर मिळते की कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन ते घेऊ शकतात. परंतु दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून नव्या मुलामुलींच्या आकांक्षावर पाणी फिरलं जातंय. ही परीक्षा साधी घेऊ शकत नाही, देश काय चालवणार? देशातली एक परीक्षा यांना घ्यायला येत नसेल तर देश काय चालवणार? म्हणजे साधी तुम्हाला लाखभर विद्यार्थी ज्या परीक्षेत बसतात ती परीक्षा नीट तुम्हाला घेता येत नाही, तर तुम्ही पुढच्या पिढीला एक ठिकाणी काय सांगताय? त्यामुळे आमची मागणी आहे याची चौकशी तर झालीच पाहिजे, परंतु देश पातळीवर देखील याच्यावर एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात यावी. पुढच्या काळामध्ये किमान अशा गोष्टी घडू नयेत याची खबरदारी सरकार कशी घेणार आहे हे लोकांना सांगणं, मुलामुलींना सांगणं अत्यंत गरजेचं. आता हा पेपर फुटला, लीक झाला म्हणून कळालं. समजा तो पेपर 4 जणांनीच घेतला असता आणि तो वापरला असता तर मग त्या 4 पुरताच झाला असता, याचा अर्थ त्या 4 मुलामुलींना फायदा झाला असता. त्यामुळे हे घडूच नाही यासाठी काय करणार हे सरकारनं स्पष्ट करणार. आज आपण बातमी वाचल्या साहेब, 22 परीक्षेत घोळ झाला, फक्त 8च परीक्षा व्यवस्थित झाल्या. म्हणजे हा 30 परीक्षांचा हा हिशोब आहे. 8 परीक्षा व्यवस्थित झाल्या, 22 घोळ. मुळात नीट या परीक्षेबद्दल अनेक राज्यांचे आक्षेप आहेत, कारण की या नीट परीक्षेमुळं देश पातळीवरचं मेरिट तयार होतं, राज्य पातळीवरच्या मुलामुलींचं महत्त्व या ठिकाणी कमी होतंय. आता पुन्हा त्याचा फेरविचार करावा लागेल अशी अवस्था आहे. पूर्वीच्या काळामध्ये त्या राज्याच्या परीक्षा व्हायच्या, त्या राज्यातल्या मुलांना 80% मुलांना संधी त्या ठिकाणी मिळायची त्या राज्यातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची. आता देश पातळीवरचं मेरिट झाल्यामुळं आज एखादा महाराष्ट्रातला मुलगा हा काश्मीरमधल्या कॉलेजमध्ये देखील या ठिकाणी जाऊ शकतो, महाराष्ट्रातला मुलगा आसाममधल्या कॉलेजमध्ये देखील जाऊ या ठिकाणी शकतो. म्हणून मला वाटतं नीट परीक्षा पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं नीट परीक्षा योग्य आहे का राज्य पातळीवरची परीक्षा संयुक्तिक राहील याचा फेरविचार करा. मी ते सांगितलं. ऑनलाईन सुद्धा होणार आहे पुढच्या वर्षी. मी माझं म्हणणं मुळात नीट परीक्षेबद्दल आक्षेप आहेत. नीट परीक्षा राज्य पातळीवर घ्यावी का हा पहिला निर्णय घेतला पाहिजे, आणि नाही घेतला तरी पारदर्शकपणे व्हावी एवढी आमची अपेक्षा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.